थांबा नर्सेस, हा व्हिडिओ स्किप केला तर तुमचं नर्सिंग रजिस्ट्रेशन धोक्यात जाऊ शकतं बरं का. कसं तर बघा, तुम्हाला हे प्रश्न पडले असतील की महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलनी CNE कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन म्हणजे CPD हे कंपल्सरी केलं आहे का. बरं केलं आहे कंपल्सरी तर का केलं आहे. बरं 2027च्या नर्सिंग रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी किती पॉईंट्स पाहिजेत, किती क्रेडिट हावर्स पाहिजेत, ऑनलाईन CNE किती करायच्या, ऑनलाईन CNE करण्याची योग्य पद्धत कोणती, आणि ज्यांनी डिप्लोमा किंवा BSc नर्सिंग असेल, MSc नर्सिंग असेल, हे कोर्सेस केलेले आहेत तर त्यांना काही पॉईंट्स मिळणार आहेत का काउन्सिलकडून. या सगळ्या प्रश्नांची क्लिअर आणि नो कन्फ्युजन माहिती मी एकाच यूट्यूब व्हिडिओमध्ये बनवलेली आहे. तरी तो पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जावा आणि सर्च करा MH नर्सिंग इन्फो, आणि हा अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला काही अडचणी असतील, अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, फॉलो करा, कारण ही माहिती तुमच्या आमच्या करिअरसाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.